हो, आम्ही मागच्या वर्षी विजयी झालेलो आहोत आणि ह्या वर्षी आम्ही विजयी होणार आहोत. राहाता तालुका वकील संघ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शिर्डीतील गोल्डन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर करण्यात आलं असून राहाता कोपरगाव तालुक्यातील वकील संघासह जिल्ह्यातील वकील संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. आज सकाळी 9 वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री राजेश गुप्ता, राहाता वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव चौधरी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित खर्डे, महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट कविता भालके, ॲडव्होकेट सुधीर बोटे, ॲडव्होकेट शरद तांबे, ॲडव्होकेट प्रवीण साप्ते यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन करत नारळ फोडून उद्घाटन शुभारंभ करण्यात आला. राहाता वकील संघाचे हे आयोजनाचे 5वे वर्ष असून एकूण 11 संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यात एक महिला खेळाडूचा देखील संघ सहभागी झाला आहे. पहिला सामना शिर्डी व कोपरगाव संघामध्ये झाला. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी नाणेफेक करत सामन्याची सुरुवात केली. तर आज मैदानावर आपल्या पदाचा मान बाजूला सारत चक्क न्यायाधीश महोदयांनी हाती बॅट घेत क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतला व आपल्या सहकारी वकील खेळाडूंना स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. राहाता विधिज्ञ संघाच्या वतीने आजचा हा क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली असून या क्रिकेट स्पर्धेमध्ये विविध तालुक्यातून बार संघ आलेले आहेत. न्यायालयीन कर्मचारी, अधिकारी व वकील संघामध्ये चांगले नातेसंबंध राहावे, त्याचप्रमाणे कामासोबत थोडासा काही काळ आपल्याला खेळाकडे, तब्येतीकडे या गोष्टीकडे लक्ष देता यावा, खेळाबद्दल एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण व्हावा, या दृष्टीने आजच्या या सामन्याचे आयोजन राहाता वकील संघाने केलेले आहे. आजच्या या सामन्यासाठी मी सन्माननीय गुप्ता साहेब व सर्व न्यायिक चमूच्या वतीने शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी राहाता वकील संघ आयोजित क्रिकेट स्पर्धा आयोजन केलेला आहे. आज या शिर्डी पुण्यनगरीमध्ये राहाता तालुका वकील संघाचे मार्फत जो क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेला आहे, या ठिकाणी पूर्ण नगर जिल्ह्यातल्या सर्व बारच्या टीम आलेल्या आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याची टीम आलेली आहे. तर हा क्रिकेट स्पर्धेचं हे 5वे वर्ष आहे आणि 11 टीम सामील झालेल्या आहे या स्पर्धेमध्ये आणि आता हे 5वं वर्ष आहे. या टीमचे आमचे ॲडव्होकेट गौरव बोर्डे, आमचे हे ग्राउंडचे मालक हौशरे अण्णा कोते आणि दीपक सर आणि मयूर डोके सर याचं नियोजन यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि आत्ताच आमच्या राहाता कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय डिस्ट्रिक्ट जज गुप्ता साहेब, तसेच सिनियर डिव्हिजन तट साहेब, सिनियर डिव्हिजन शेख साहेब, सिनियर डिव्हिजन जोशी मॅडम, सिनियर डिव्हिजन रजपूत साहेब आणि यांच्या हस्ते साईबाबांचं दीप प्रज्वलन करून पूजन करून क्रिकेटची आता सुरुवात होणार आहे. आज राहाता बार असोसिएशन तर्फे जी काही क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्यात राहाता बार असोसिएशनच्या लेडीज महिला सर्व उत्साहाने सामील आहे आणि हे आमचं एक पहिलं वर्ष नाही, हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि त्याबद्दल मी सर्व लेडीज ॲडव्होकेटला शुभेच्छा देते. हो, आम्ही मागच्या वर्षी विजयी झालेलो आहोत आणि ह्या वर्षी आम्ही विजयी होणार आहोत आणि आमची ही जी काही परंपरा आहे लेडीजची, लेडीज ॲडव्होकेटची क्रिकेट खेळण्याची, ही कंटिन्यू राहणारच आहे. सालाबादाप्रमाणे राहाता वकील संघ यांनी वर्ष 5वे, तर यावेळेस गोल्डन क्रिकेट अकॅडमी जी शिर्डी आहे तिथे सदरचे सामने होत आहे आणि हिरवा असं ग्राउंड, लेदरच्या बी मॅचेस इथे होत असतात आणि हे ग्राउंड आम्हाला हौशेराम अण्णा कोते व मयूर डोके सर, आमचे सहकारी दीपक सर यांनी खूप मोलाचे सहकार्य केलेलं आहे. एकूण 11 टीम आलेल्या आहे आणि नॉकआउट मॅचेस आहे. जवळजवळ 8 ते 9 मॅचेस होतील. फायनल, सेमीफायनल अशा मॅचेस आहे आणि एक दिवसाचा जो आनंद आहे की कुठेतरी ट्रेस असतो, त्या ट्रेसला बोलवण्यासाठी आज आम्ही हे सामने ठेवलेले आहे आणि विशेष करून साई दर्शन आणि साई न्यूज 24 यांचा आभार मानतो की ते आले आणि आमची दखल त्यांनी घेतली, त्याबद्दल त्यांचे बी राहाता बारतर्फे मी आभार मानतो. गेली 15 ते 20 दिवसापासून ज्या मॅचेससाठी सहकार्य लाभलं, कुणाल धावणे ॲडव्होकेट, कुणाल धावणे ॲडव्होकेट विकास लांडगे, सुलेमान सय्यद, नवाब पठाण, अमोल वाघमारे
तसेच अजय मस्तकर, तसेच बरेचसे अजून पदाधिकारी होते. यांनी यावेळेस मोलाचं सहकार्य केलं रात्रंदिवस. तसेच जेवणाची व्यवस्था असेल किंवा खुर्च्याची व्यवस्था, मंडपाची व्यवस्था, टी शर्ट का जी डी कर्माश यांच्याकडून टी शर्ट, नितीन विखे, बाळासाहेब बेंद्रे यांच्याकडून, बावके वकील, अजय चौधरी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने जेवणाची व्यवस्था, नाश्ता पाकिटची व्यवस्था आणि ग्राउंडची व्यवस्था ही झालेली आहे. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. असेच सहकार्य सगळ्यांचे लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज राहता वकील संघाच्या महिला टीम सुद्धा या क्रिकेटचा जो खेळ ठेवला आहे, आयोजित केला आहे, त्याच्यात उत्साहाने सहभागी झालेले आहेत. त्यामुळे खरोखरच त्यांचं खूप कौतुक वाटतं आणि त्यांना ह्या आजच्या खेळासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. आज राहता वकील संघाच्या वतीनं महिला आणि पुरुष वकील संघाचे जे क्रिकेट मॅचेस ठेवलेले आहेत, त्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा म्हणून यास आयोजित केलेले आहेत. राहता वकील महिला संघाच्या हे तिसरं वर्ष आहेत आणि या तिसऱ्या वर्षातही आम्ही निश्चितच विजयी होऊ अशी आम्हाला आशा आहे. आणि सर्व पुरुष आणि महिला वकील संघांना माझ्या आणि राहता वकील संघाच्या वतीने मी शुभेच्छा देते. आणि